प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कोकणातील पारंपरिक आणि प्रसिद्ध अशी एक गोड रेसिपी म्हणजेच हळदीच्या पानातली पातोळी कशी बनवायची ती बघणार आहोत. खायला अतिशय रुचकर पण तितकीच पौष्टिक देखील आहे. हळदीच्या पानामुळे याचे औषधी गुणधर्म देखील आहेत. तर हे कसे बनवायचे हे आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. चला तर कृतीला सुरुवात करूयात. चॅनेलला लाईक केलं नसेल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतलेली आहे. जसं आपण उकडीच्या मोदकांसाठी उकड काढतो तशीच आहे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्यामध्ये तुम्हाला सविस्तररित्या उकड कशी काढायची हे बघायला भेटेल. तसेच इथे गुळ आणि खोबऱ्याचं सारण तयार करून घेतलेलं आहे. याचा देखील व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर उकडीचे मोदक हा व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये उकड आणि सारण याची अगदी डिटेल रेसिपी बघायला भेटेल. हे आहेत हळदीचे पानं, जे अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर यावर माती वगैरे असते, त्यामुळे घेताना ही धुवून घ्यायचे आहेत. कोकणामध्ये ही सर्वत्र अगदी सहजरित्या मिळतात. तुम्हाला ज्या ठिकाणी भेटतील तुम्ही घेऊ शकता. तर हे असं पान घ्यायचं आणि यावर थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावायचा. शक्यतो कोकणामध्ये तेलाचाच वापर केला जातो, पण तुम्ही जर तूप घेणार असाल तरीही चालतं. तर उकडमधला थोडासा असा गोळा घ्यायचा, तो असा लांबट करायचा जेणेकरून पातोळी करायला सोपं पडतं. पानाला असं छान तेल लावून घ्यायचं आणि हे पहा असा लांबट गोळा करायचा आणि तो असा हलक्याशा हाताने पसरून घ्यायचा आहे. दाखवते त्या पद्धतीने तळ हाताच्या साह्याने हलकेसं दाबत हे ज्या पद्धतीने दाखवते त्याने छान असा हा पसरून घ्यायचा आहे. पीठ छान पातळसर पसरून घ्यायचं. खूपही जाड पिठाचा थर असेल तर पातोळीला चव लागत नाही. पान आणि पीठ छान एकजीव झालं पाहिजे. सुरुवातीला करताना तुम्हाला थोडं कठीण वाटेल, पण एक दोन पातोळी केल्यानंतर हे बनवायला अगदी सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर हे पहा अशा पद्धतीने मी छान पातळ असं हे पसरून घेतलेलं आहे. पान किती आकाराचं आहे यावर पिठात अंदाजे घ्या आणि जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते असं मध्यभागी पसरवायचं आहे. सारण बसेल इतकंच घालायचं आहे, प्रमाणाबाहेर सारण घालायचं नाहीये. ते पानाच्या बाहेर येता कामा नये. आणि हे पहा दाखवते त्या पद्धतीने असं पान दुडून घ्यायचं आहे, म्हणजे दुमडून घ्यायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि असं हलक्याशा हाताने हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे प्रेस करायचं आहे, जेणेकरून सारण पानामध्ये आणि पिठामध्ये छान आतमध्ये पॅक झालं पाहिजे. तर हे बघा दाखवते त्या पद्धतीनेच हे असं भरून घ्यायचं आहे. हे बनवले त्या पद्धतीनेच इतरही पानांचं मी करून घेते. तुमच्या लक्षात आलं नसेल तर आणखी एक करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही रेसिपी बघायला आणि बनवायला जरी तुम्हाला कठीण वाटली तरी तितकी सोपी आहे आणि खायला रुचकर आहे. उकडीचे मोदक तर आपण नेहमी खातोच, पण काहीतरी वेगळं आणि तितकाच चवीचा हा पदार्थ आहे. तो कोकणात सर्रास सगळ्यांना माहिती आहे, पण कोल्हापूर साईडला किंवा इतर भागामध्ये शक्यतो हा पदार्थ माहीत नाहीये. जर तुमच्याकडे हळदीची पानं नसतील तर तुम्ही केळीच्या पानामध्ये देखील हे ट्राय करू शकता. हळदीच्या पानामुळे याला एक विशिष्ट फ्लेवर येतो आणि त्यामुळे याची चव वाढते. हे पहा दाखवते त्या पद्धतीने दुसरी पातोळी देखील आपण छान भरून घेऊयात. सगळे पातोळी तयार करून झालेली आहेत. तुमच्याकडे उकड पात्र छोटं असेल तर तुम्ही हळदीच्या पानाचे 2 तुकडे करून घेऊ शकता. इथे मी एक चाळण घेतलेली आहे, याला थोडंसं तेल लावते आणि आता यावर तयार जी पातोळी आहे हळदीच्या पानातली त्याशी ठेवायची आहेत. एका टोपामध्ये म्हणजे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यावर पातोळ्यांची चाळण ठेवायची आणि याला झाकून एक 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे.
पानं जास्त असतील वाफायला थोडा वेळ लागतो, पानं कमी असतील तर पटकनही वाफवून येतात. हे पहा, 7 ते 8 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर हे छान वाफवून झालेले आहेत. हळदीच्या पानांचा रंग बदललेला आहे. आता ही पानं थंड झाली आहेत. गरम गरम असताना हे काढायचं नाही, थोडं थंड झाले. हे पहा किती सहजरित्या हे पानातून निघलेलं आहे, बाजूला झालेलं आहे. पानांचा आकार याला आलेला आहे. पिठाचा पातळ थर केला की पातोळी खायला चवीला लागते. एक तोडून दाखवते. हे बघा, सारण आणि पीठ अगदी छान एकजीव झालेला आहे. पानांचा रंग बदलला म्हणजे पातोळी छान शिजलेली आहे हे लक्षात येतं. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. एकदा या पद्धतीने कोकणातील हा पारंपरिक पदार्थ नक्की तयार करून बघा. तुम्हाला काही अडचण आल्यास तशी कमेंट करा, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. नवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी ब्लेस फूड रेसिपी आपले चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.